श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी तुमच्यासाठी ना एक जुनी पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे. बरेच जणांना ही माहिती आहे आणि बरेच जणांना ही माहिती सुद्धा नाहीये. कारण आजकालच्या मॉडर्न जगामध्ये ना पिझ्झा, बर्गर, नूडल्स या वस्तू खूप व्हायरल आहेत आणि मुलांनाही त्या खूप आवडतात. आणि आजकालची मम्मी थोडीशी आळशी बनलेली आहे. थोडंसं मुलांना काही खाऊ आणला की तिचा स्वयंपाक वाचतो असं तिला वाटतं. पण एक दिवस स्वयंपाक वाचेल, पण दररोज तर आपल्याला करायचंच आहे. पण त्याच्यामुळे मुलांच्या हेल्थवरती खूप हानिकारक असा परिणाम होतो. त्यामुळे असे त्यांना हेल्थी पौष्टिक जेवण देणंही त्यांना गरजेचं असतं. तर या पदार्थाला काय म्हणतात ना तुमच्याकडे नक्की कमेंट करून सांगा. तर मी याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकलेली आहे. तुम्ही याच्यात पालक किंवा अजून काही तुम्हाला टाकायचे असतील ना व्हेजिटेबल ते टाकू शकता. तर माझ्या मुलांनाही असे पदार्थ अगोदर आवडायचे नाही, पण नंतर करून दिले ना, तर त्यांना आवडायला लागले. कारण आपणच नाही करून दिले तर त्यांना माहितीही होणार नाही आणि त्यांना आवडही निर्माण होणार नाही. त्याच्यामुळे अगोदर आपण केले पाहिजे आणि अशा आपली पारंपरिक रेसिपी ज्या हेल्दी आणि पौष्टिक आहेत ना, त्या मुलांना माहिती असायला हव्यात आणि खायलाही द्यायला हव्यात. म्हणूनच पूर्वीचे लोक खूप हेल्दी आणि स्ट्रॉंग होते. कारण ते बाहेरचं तुम्हाला वाटत नाही की कधी असं खात असतील सहसा. जास्त करून तर असेच पदार्थ बनवले जायचे. आणि तुम्हालाही एखाद्या जुन्या रेसिपीचे नाव माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पदार्थ जो मी बनवलेला आहे त्याही रेसिपीचं मला नाव नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चलो बाय.